मित्रांनो, आज जे बनपुरीचं ओपनचं मैदान झालेलं त्या मैदानात घरच्या साजानं एक नंबर केलाय असा आसनगावकरांचा चेंडू आणि सुंदर. सुंदर. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज घरचा साज का पळवला काय? घरचा साज पळवला कारण काय झालंय, पैरेची अडचण होती. महत्वाचं म्हणजे पैरे मागा गेले की वायदी. त्या दिवशी आम्ही पटरवाडी 2 नंबर केला, तरी सुद्धा पैऱ्याला बैल माणसं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतो. कारण तो बाहेर न पळतो, दुखाली तो आतनं पळतो, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतो. काय अनुभव आले का बाबा कायम गुलात असून पण नियोजनात अडचण येते? आवडले अडचण येतं. पैरे मागा गेले की देत नाही ती, व्हिडिओ पाठवा म्हणते ती, व्हिडिओ पाठवलं तर परत उत्तर देत नाही ती. काय अनुभव आलाय बाबा गुलात तर आहे तुम्ही, पण कशामुळे देत नसतील? नाही, वायदीमुळं पैसे म्हणजे बैल पळून सुद्धा वायदी द्यावी द्यावे लागते. लागते. आजचा आनंद कसा आहे? कारण आवडले आनंद आहे. कायम गुलात असतो पण आजचा वेगळा आनंद आहे. काय सांगाल? आणि चांगल्या गाड्या होत्या फायनलला पण. हो, चांगल्या गाड्या होत्या. काय अपेक्षा होती? नाही, आम्हाला माहित होतं आम्ही 1-2 नंबर करणारच. बैलांवर तेवढा विश्वास. हो, 1-2 नंबर करणार आम्हाला हे माहित होतं. आज ड्रायव्हर कोण होतं गाडीचा? अक्को ड्रायव्हर ऑप्शन अक्कू ड्रायव्हर. आणि फायनलला सोन ड्रायव्हर बसलेले. बबडी ड्रायव्हर. काय सांगाल सेमीला जे स्पीड लागलेलं त्याविषयी काय सांगाल? त्यामुळे बी आम्ही 2 नंबर असताना पळालो. बैल बाहेर नव्हता, वासरू आत नव्हता. आम्हाला माहित होतं वासरू आत नाही, वासरू गाडी सोडणार नाही. बैल बाहेर बाहेरनं पोहतो. त्यामुळे ह्या साजाचं किती गुलाल झालेत आता? आत्ता तिसरा गुलाल एवढ्या कंटिन्यू या वर्षातला भरपूर आहे. आता चालू गुलाल तिसरा गुलाल. पाठीमागच्या वर्षी बनपुरीत हात राहिला होता सुंदर. आज का? हा, 4 नंबर केला. म्हणजे लकी फाईट आहे त्यासाठी हे. हो हो, आज 1 नंबर केला. आजचं नियोजन झालं कसं पद्धतीने झालं होतं? कारण शक्यतो माणसं घरची गाडी पळवत नाहीत. नियोजन आमचं काय झालेलं नव्हतं. रात्री आम्ही असंच 4 वाजता बैल बाहेर काढली, मातीच्या रानावर बांधली उकरायसाठी. तिथे बोलता म्हणले आपण बनपुरीचं मैदान खेळू. तर त्यातले काय लोक, काय जण नको म्हणली, काय जण म्हणली खेळू. तर टाकल्या पावती, शेवटची पावती आमची मैदानात, शेवटची पावती आम्ही टाकली. मग नोंद बंद होताना टाकली. हा, त्याच्या अगोदर 5 ते 10 मिनिटं आमची पावती शेवटची, आणि 1 नंबर केला. आजचा आनंद कसा आहे? कारण आता गुलाल लागले त्यामुळे दिसते. काय अपेक्षा होती सकाळी आलेल तेव्हा? कारण आता तो गुलाल आहे. नाही, आम्हाला माहित होतं आमच्या बैलाला फाटीला की, आणि तिथं आम्ही 1-2-3 नंबर करणार. सकाळी आलं म्हटलं, ड्रायव्हर बी सांगितलं तर, आणि मैदान वेगळं दिसतंय रे. दादा, चेंडू विषयी काय सांगाल? म्हणजे किती दाती आता? आता तो चौसा झाला या. चौसा झालाय. आणि सुंदर साहेब आता. सायदाती. पण आदतपासून तो त्याला शिकवत असेल सुंदर चेंडूला. हा हा हा. कसं म्हणजे ट्रेनिंग कसं काय, म्हणजे त्याच्याकडनं सुंदरकडनं चेंडूला कसं ट्रेनिंग? आतापर्यंत भरपूर म्हणजे आता असे बरेच सांगणार घेत स्वस्तिक वगैरे, ते सोन्या बिन्या, अशी बरीचशी वासरं सुंदरनं बरीचशी वासरं उजेडात आणले. पण आदतपणापासून तो त्याला सांभाळून घेतोय सुंदर चेंडूला. हा हा. नाही, तो असं कसं दाबत नाही, काय नाही, सरळ थांब बैल, दाबा करत नाही, बाहेर जाणार वासराला बाहेर जाऊन देत नाही, सरळ घेऊन जाणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समालोचक पण बोलले, एक केला पण गाडीच्या मागे 4-5 जण होते 5 ते. माणसं आलेत आम्ही, 5 माणसं. कशामुळे हे? नाही, काय झालंय, आम्ही जास्त करून पोरांना सांगतो, कारण काय होतंय, त्या क्षेत्राकडे भरपूर पोरं वाढले, शिक्षणाकडे कल राहत नाही. त्यामुळे आम्ही आपलं जेवढे उत्तर 5 जण आहे तेवढे 5-6 जण येतो, अजून 2 जण येते आमच्याकडे. त्या दिवशी आम्ही 2 नंबर केला ना. बापू पवार, ही 2 जण काही शेतीचं काम असताना आलेले. महत्वाचं म्हणजे 6-7 जणच येतो. तुम्ही तिघच आता, अजून 2 जण होते, म्हणजे 5 जण होते. 5 जण. छकड 2 बैल, कसं नियोजन असते? कारण एवढं सगळं सांभाळणं अवघड गोष्ट आहे. अवघड आहे, सगळं अवघड आहे. आज खाली जरा 2 माणसं जायचं, कमी असल्यामुळे झाला प्रॉब्लेम थोडासा. खाल्लं पळत यायचं, पुढे जाऊन गाडी धरायची परत. आणि परत छकडं पण त्यानंच न्यायचं, बैल 2 कासऱ्यावर न्यायची. अडचणी खूप येते त्या, अडचणी खूप आहे, पण आनंद पण तेवढाच असते. आनंद बी तेवढाच आहे. कारण असं गाडी कधी शायनी. थोडा हा आनंद काहीच नाही हो, काहीच म्हणजे नाही. त्या बैल अडचणी, शहाणा ह्या असल्यामुळं आनंदापुढं बैलावर लय विश्वास. सेमीला चिठ्ठ्या निघाली तेव्हा काय अपेक्षा होती? कारण चिमीला चिठ्ठी निघाली तेव्हाच मी ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर म्हणलं गाडी आपल्याला राहणार आहे. कारण जेवढी वासराला बैल गाडी टाचकी शेजारी तेवढी गाडी शिवून घेतणार बैल. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आपली गाडी राहणार. उशिरा सुटली. लेट सुटून पण निघ केलाय. एक- एक- एक केलं. म्हणजे गाडी त्याच्या अंगावर असली की तो वासराला जेवढी गाडी टाचकी
तेवढे वासरू गाडी वाढणार का तर वाढणारच. दोन्ही खांदी पोहोचतो. दुई खांदी आपण तेव्हा गाडी शिवून घेत नाही आपण. गाडी दिसली की हो निकाल घ्यायचा त्या डोक्यात घेणार, असते. घेणार. काय सांगाल एवढं स्पीड असून दोन्ही बैल गोला जात आहेत. तुम्ही म्हणता की नियोजन मोठ्या बैलात की पण वायदीचा प्रॉब्लेम होतो ना. मग आपण एवढ्या गुलाबातला असून आपण वायदी काय द्यायची? पण कशा मोकाने गुलाल तुमचा बैल घेतोय कंटिन्यू गोलाला आहे, आजचा पण गोलाला आहे, पण कशाबद्दल वायदी मागतात? कारण तुमचा गोलाला आहे, तुम्ही बी मागितली कसं पाहिजे होतंय, होती. आपण कुणाकडून आतापर्यंत वायदी 1 रुपया घेतला नाही. हम्म. कोणी बी सांगा वायदी घेतलं का? कधीच नाही. फक्त बैल त्याचा पळाला तर आपण तो म्हणला ना बाबा आमचा बैल पळतो तर आपण त्याला बैल देतो. जर बैल पळत नसेल तर आपण त्याला बैल म्हणजे देत नाही. बैल पूर्ण मार खाऊन आपलं बी नाव जातं, त्याचं बी नाव खराब, आपलं बी नाव खराब. म्हणजे गाडी म्हणजे चेंडूची आणि सुंदरची कधी म्हणजे अशी फोडून पळवली का? पळवली की. कुठं कुठं राहिलेत म्हणजे नंतर? आता हे तर राखणीमध्ये सुंदरनं केलेला आहे, बोहर मध्ये केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुंदर एकट्याचं गुलाल आहेत आणि ह्याचा आदत मध्ये पण गुलाल आहेत. उंबरज मध्ये केलेला आहे, नागठाण्यात केलेला आहे, कोरेगावात केलेला आहे, म्हणजे- बोर मध्ये 1 नंबर केला आहे. म्हणजे असं काय नाही की बाबा घरचं सास पळवताय, गाडी फोडून जरी पळली तरी गुलालात राहते. आता कसं घरची गाडी चांगली पळती, मग फोडायची कशी? एवढी गाडी चांगली पडते. कधीपासून पळवत आहे? हा आदत असल्यापासून गाडी पळवत आहे. काय सांग किती गुलाल झाले आदत पासून? आज घरच्या आम्ही गाडी ह्याचा आदतला एक गुलाल पहिलाच केलेला, त्याला 17 पडलेलं पायाला. कशामुळे काय? त्याने पिकअप वरून उडी मारलेली, गट हम्म. काढलेला, 2 टांग्याने गट काढला आणि त्याने पिकअप वरून पुढे उडी मारली. तसलेच सीमे परत तसले त्याने सिमी काढला. फायनल आम्ही पळवला नाही तेव्हा. पारवडीत मग त्याने आम्हाला 7वा नंबर मिळाला. त्याच्यानंतर घरी आणलं, त्याला झाला लंपी, रक्तातली काय वेळ झाली, गोचडी ताप झाला. त्याच्यात आम्ही वासरू जवळ 6-7 महिने वासरू जायगाच होतो, त्याला चालायला येत नव्हतं. आम्ही तर माहिती वासरू घेऊन फसलो आपण. त्यानं त्याचं सार्थक म्हणजे त्याने ती सगळं साध्य करून टाकलं आम्हाला. त्यानं दाखवू दिलं की बाबा मला काही झालं तरी तुमच्या नावासाठी मी पळणार. हो हो. आणि आतून गाडी चालणार एक फाटी आतून तर कोणाची बी गाडी असू द्या, तू सोडत नाही. वासराने साध्य करून दाखवलं की सरकार ग्रुप असं मी पळतोय. आणि तुमच्या गावाचं पण नाव रोशन करतोय. काय सांगा? एवढा एक झाला घरच्या साजाचा, पण जल्लोष कुठे नाही दिसला तुमचा की बाबा गुलाल कसं कपा आहे, लावला. आज जल्लोष आहे समजा, ह्यात हार जीत आहे. आज जल्लोष करायचा असता उद्या बी गटाला मी मार बी खाऊ शकतो ना. त्याच्यामुळे लय गुलाल घेतला म्हणून हुरळून बी जायचं नाही. समाधानी आपल्या मनात हे करायचं. फक्त एकच सांगतो तुमच्या ह्या व्हिडिओच्या सगळीच बैल माध्यमातून चांगले. टॉपची नंदी पाळतात, त्यांनी कुठेतरी आमच्या ह्या बैलाबरोबर एक पायरा करावा. आता कसं आहे, भरपूर टॉपचे आहेत. काय फक्त त्यांनी कुठेतरी आम्ही भरपूर जणांपाशी विचारायला जातो, पण आम्हाला ते चिपटून घेतच नाही. हो म्हणतात नुसते. तर या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो की त्या टॉपच्या बैलात आम्हाला पळायची इच्छा आहे. चेंडू कुठल्याही बैलावर घालायचं, कुठल्याही बैलावर चेंडू घालायचा आतून. जर त्याला कमी पळाला तर बोलायचं. आता हे जसे म्हणले की बाबा आमच्या अपेक्षा आहे मोठ्या बैलांसोबत पळायची, कोणत्या बैलासोबत मला पळायची अपेक्षा आहे बाबा? कारण अनेक नंदी आहेत मोठे. आता हे भरपूर टॉपचे, ह्या टॉपच्या सगळ्यांना देत आम्ही भरपूर जणांकडे आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ते आम्हाला काय तिथपर्यंत चिपटून देत नाहीत किंवा आज गेलं तरी ते आमचं म्हणजे काय तिथपर्यंत बोलणं खून दिलेलं नाही. म्हणजे मालकांसोबत कॉन्टॅक्ट होईना होत नाही. म्हणजे कुठं डायरेक्ट केलं तरी ते हो म्हणतात. कुठं अडतंय नक्की कुठं? म्हणजे असं काय वाटतंय तुम्हाला अडतंय नक्की कुठं? काय हे शेवटी आता काय कोणाची मध्यस्थी कशी असतात काय ते 2 नंबर केला पटरावडीला, आज आम्ही 1 नंबर केला. गाडी आमची पळती ना, त्याच्यामुळे आम्हाला समाधान आहे. आम्ही आमची घरची गाडी आणतो. दुसऱ्याला मागत बसण्यापेक्षा घरची गाडी आमची काय वाटत होती. म्हणजे एक दुखाने आतनं बोलतोय, एक दुखाने बाहेरनं बोलतोय. आणि म्हणजे जर पायरा भेटला तर सेपरेट. हा जर- आला तर आम्ही हाणतो की गाडी, नाही असं नाही हाणतो गाडी. पण जर फोन केला त्यांनी आम्हाला नाही उतरलं तर आम्ही घरची गाडी आणतो. म्हणजे असं नाही तर असं काय ना काहीतरी आपलं हो, हो. गुलाल पाडून आपल्या अंगावर घ्यायचं. हो हो. आणि घरची गाडी आमची काय वाटत होती, गाडी चांगलीच होती ना. अनेक जणांचं स्वप्न असते की बाबा घरचा साथ पळायला पाहिजे. तुमचा पोहतोय, गुलाल पण देतोय, हो हो हो. आनंद वेगळा आहे. आवले आनंद आहे ना. घरची गाडी शक्यतो पळत नाही, आमची घरची गाडी चांगली होती. ठाम बैल आहेत आमचे. थांब एक दुखाने असून थांब बोलतो आणि एक दुखाने बाहेर बोलतो, त्याच्यामुळे विशेष नाही. कुठल्या जरी खांदी गाडी लागली म्हणजे जरी कुठल्या तरी खांदी आली, पब्लिक आलं काय हा, आलं, हा. लगेच खांदा आता बदली सिमी आम्ही 2 नंबर फोन काढला. हा. आणि फायनल आम्हाला 5 नंबर टाकला. मधून आला. म्हणजे ह्या 3 फेऱ्यात ह्या दोघांची खांदा बदली झाली का परत? नाही केलं, नाही. आता नाही झालं. नाही, आज नाही झाली. आज ह्याला उजवीर घातला त्याला डायव्हर घातला. काल नाही बदली. म्हणजे गाडीत अशा लागल्यामुळे ते हे गेलं. काय होतं आमचं कसं असतं, जेवढी टास्की गाडी असेल ना त्या गाडीवर आम्ही हेल्प होतो. पण आम्हाला माहिती आहे, वासरू कुठली गाडी असते गाडी वासरू गाडी शिवून घेत नाही. आमचं एक मार्गदर्शक म्हणून आहे तर संदीप फौजी. कंटिन्यू
ऑनलाईन बघत असतात, ते सांगत असतात की असं करा तसं करा, काय चुकलं की सांगत असतात, गड बघतात, गटाला सांगतात, गाडी बसली, सगळं मार्गदर्शन असतात त्यांचं. म्हणजे दुटी वाचून पण कुठे ते नाद त्याला आवड जोपासतात. आहे, खूप आवड आहे ह्याची. देश सेवा करताना देश पण हा नाद जोपासतात. हा, नंदींचं प्रेम जास्त आहे त्यांना. असं तुम्हाला कसं पुन्हा गुलाबात ठेवतोय ही शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.